एकंदर कामाचा घोळ आणि घोटाळा हा लोकांसमोर आलेला आहे आणि जी आश्वासनं, खोटी आश्वासनं, खोटारडेपणा आम्ही उघडा पाडला त्यांचा की 2 वर्षात मुंबईला खड्डेमुक्त करू, 2 वर्षात आम्ही पूरमुक्त करू. 2 वर्षात आपण पाहतोय खड्डे वाढलेले आहेत, खराब रस्ते वाढलेले आहेत आणि रस्त्यांची कामं असतील ती तशीच उघडी पडलेली आहेत. मान्सूनपूर्व पावसातच अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं. आज सफाई सगळी झालेली आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की उत्तम नालेसफाई झालेली आहे. मला वाटतं काय आहे की डोळे बंद करून मांजर दूध पिऊ शकते, पण आपण मुंबईकर म्हणून पाहतोय मुंबईची जी परिस्थिती झाली. तसंच आपण पाहिलं असेल पुण्यात देखील परवा जो पाऊस पडला, पहिल्या पावसात कितीतरी पाणी तुंबलेलं. हे प्रकार आधी व्हायचे नाहीत. मग मेट्रोची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, काळजी न घेता हे सगळं जे होतंय, बॅरिकेड जसे लावले जात आहेत आणि रस्त्याचा घोटाळा, मी कदाचित तुम्हाला कंटाळा येईल पण 2 वर्ष हेच बोलत आहे की रस्त्याचा घोटाळा झाला. मध्यंतरी अधिवेशन सुरू असताना देखील अध्यक्षांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत आपल्याला पहिलं त्यावेळीच सांगितलं होतं खरं काही त्याच्यातून निघालं तर चांगलं होईल, पण जैसे थे ही परिस्थिती आज आहे. आणि ह्याला एकच उत्तर राहील, निवडणुका घेऊन ही जी काही कीड, राजकीय कीड महानगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर्सची यांनी लावलेली आहे, मिंदेंनी, एशनशीनी, ती दूर करणं. 2023 पर्यंत 22 पर्यंत खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, त्यावेळेस 100% जवळपास ही नालेसफाई झाली असल्याची माहिती मिळते. त्यानंतरची 2 वर्ष किमान 64-65% नालेसफाई झाल्याची देखील माहिती. आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ असताना देखील आणि त्याच्या आधी देखील जेव्हा नगरसेवक होते आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेना होती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होती, तेव्हा 25 वर्ष आम्ही लोकांना उत्तर द्यायला रस्त्यावर असायचो. कुठेही काय झालं तरी आम्ही तिथे असायचो आणि त्याच्या आधी मॉन्सून पूर्वीची बैठका असायच्या. सगळ्या ज्या संघटना आहेत, ज्या काही एजन्सीज आहेत, मग ती रेल्वे असेल, कुठची असेल, त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करायचो आणि जेवढं शक्य आहे जवळपास तेवढं आम्ही पारदर्शकपणे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन ती कामं पुढे न्यायचो. पण गेल्या 3 वर्षांमध्ये नागरिकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे फोडाफोडी चालू आहे, पैसे देतात नगरसेवक, माजी नगरसेवक कोण इकडचं तिकडचं घेण्याचा प्रयत्न करतात, पण लोकांची कामं अजून होत नाहीयेत. मान्सून पूर्व बैठक ही पालकमंत्री पदांनी घेतली पाहिजे, ती अद्याप झालेली नाही. काय काय नक्कीच, आणि चौकशी मला वाटतं महत्वाची ही व्हायला पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये हे सगळे जे काही झालेलं, मग मिठी नदी असेल, गाळ काढणं असेल, दहिसर, पोईसर, ओशिवारा, हे सगळं, किंवा आत्ता रस्ते, ह्याच्यात सखोल चौकशी मला वाटतं कोर्टाने केली पाहिजे. कारण महत्वाची गोष्ट ही आहे की गेल्या 3 वर्षामध्ये मुंबईचा पैसा हा एशनशीनी लुटलेला आहे. त्याचबरोबर एक भाजपचा एका राज्यसभा खासदाराने मला वाटतं सत्ताधारी आमदारांनी हे लक्षात घ्यावं की गेले 3 वर्ष कोणाच्या खाली तिथे काम करतात. गेले 3 वर्ष आपण पाहतो जो घोटाळा झालाय, आम्ही सत्तेत होतो का? आणि 25 वर्ष जी भाजप आता आमच्यावर आरोप लावते, मला वाटतं 2002 की 97 पासून 2017 पर्यंत भाजप कोणाच्या सोबत होती? महत्वाची पदं सगळी होती, ज्या कमिटी होते, इम्प्रुव्हमेंट असेल, बीएसटी असेल, शिक्षण समिती असेल, ह्याच्यावर भाजपनी बसलेच होते ना. राज्यसभा खासदार आहेत, राज्यसभा खासदारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. नाही, त्यांना मी उत्तर देत नाही, पण एक निश्चित आहे, आपण पाहताय मुंबईचे रस्ते असतील, मुंबईचे नालीसफाई असेल, एशनशीनी जो पैसा काढलेला आहे, ह्याच्यातून घोटाळा केलेला आहे, तो आता दिसायला लागलेला आहे. राज्यसभा खासदार एकाने वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. पहलगाम मध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला, पहलगाम मध्ये हल्ला झाला, त्यामध्ये भारतीयांचा मृत्यू झाला, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी धाडस दाखवलं नाही आणि विरंगना नाही. हा निर्लज्जपणा आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून सुरू आहे. आपण एक पाहिलं असेल, त्या ज्या पत्नी होत्या त्या नेव्ही ऑफिसरच्या, त्यांना कशी शिवी दिली गेली. मग विक्रम मिस्री जे स्वतः केंद्र सरकारचेच अधिकारी आहेत, त्यांना शिवीगाळ झालेली. आणि आता हे मला वाटतं हा निर्लज्जपणा भाजपचा. एका बाजूला आपण जगाला काय करायचं हे दाखवत आहोत, पण दुसऱ्या बाजूला इथे प्रचार सुरू झालेला आहे. आम्ही जगभरात एकत्र आहोत भारतीय म्हणून, हे आम्ही राहूच, पण इथे त्यांनी त्याच्यावरनं राजकारण करू नये. त्याचं महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, पालकमंत्र्यांनी घेणं अपेक्षित आहे. मान्सून दाखल झालेला आहे, मात्र अद्याप पालकमंत्र्यांची बैठक झालेली नाही. पालकमंत्री फक्त स्वतःच्या बंगल्यांसाठी, गाड्यांसाठी, अधिकारांसाठी बैठक घेतात, बाकी मुंबईकडे कोणाचंही लक्ष नाही. आदिवासी फंड जो आहे तो लाडकी बहीणकडे वळवला नाही, एक आपण पहा की ही सगळी जी उधळपट्टी झालेली कॉन्ट्रॅक्टर्सवर, ना लाडकी बहीणसाठी पैसा आहे, ना आदिवासी खात्यासाठी पैसा आहे, कुठच्याही खात्यासाठी पैसा नाही आहे. आता आम्ही शालिमारची पण मागणी केली आमच्या बीडीडी चाळींसाठी. बीडीडी चाळींमध्ये आपण पाहतोय पाणी तर गळायला लागले वरतून छतातून, तरी देखील पैसाच आला नाही, कॉन्ट्रॅक्टरना पेमेंटच झालं नाहीये. लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळतात, बाकीच्यांना नाही. महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की
विजय विखे पाटील असं म्हणतायत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांबरोबर आता कोणाची युती होणार नाही. पुढच्या 2 वर्षामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच या पक्षामध्ये. ठीक आहे ना, आम्ही वेगळे वेगळे पक्ष बदलत नाही स्वतःचे कारखाने वगैरे वाचवायला, मला त्याच्यात जायचं नाही. आदित्य जी, कल नीति आयोग की बैठक हुई, उसमें ये कहा गया कि हमने जापान को सरपास करके चौथे नंबर पे हमारी इकोनॉमी आ चुकी है, 4 ट्रिलियन इकोनॉमी। खुशी है, इकोनॉमी बढ़ते जाए, लेकिन इसी के साथ रोजगार भी बढ़ते जाए, लोगों की आमदनी भी बढ़ते जाए और लोगों में खुशी भी बढ़ते जाए। क्योंकि आज अगर आप देखें तो सबसे बड़ी दिक्कत इस देश में बेरोजगारी है, सबसे बड़ी दिक्कत इस देश में महंगाई है, और यही है कि सरकार इस पे सीरियस है कि नहीं पता ही नहीं चलता। क्योंकि अगर किसी को पूछे सरकार में कि क्या करना चाहिए तो कहते हैं भजिया तलो। ऑपरेशन सिंदूर को लेकर जो बीजेपी के खासदार हैं, राज्यसभा के सांसद जो हैं, कहा है, विवादित बयान दिया है और ये कहा है कि वीरांगना नहीं। ये भाजपा की मानसिकता है, जो वो छुपाना चाहते थे, जो उनके मन में है वो बाहर आ गए। इसके पहले भी हम देख रहे हैं राजीव जी कि हमेशा इस तरह के बयानात आते रहे। मन की बात में प्रधानमंत्री ने आतंकवादी का जिक्र किया, इस प्रकार से पूरे देश में माहौल चल रहा है। नहीं, पता नहीं, मैं सुनते नहीं आया हूँ कभी मन की बात, तो मुझे पता नहीं। हम तो दिल की बात कहते हैं। एनडीए की एक हाई लेवल मीटिंग होने जा रही है जिसमें एनडीए के मिनिस्टर्स और डीसीएम चीफ मिनिस्टर्स विल बी अटेंडिंग ऑपरेशन सिंदूर को लेके। और बट सवाल यही है, अगर दुनिया भर में हम ऑल पार्टी डेलीगेशन भेज रहे हैं और हम सब भारतीय हैं, तो फिर यहाँ क्यों ये वाद हो रहा है कि एनडीए और नॉन एनडीए? सारे चीफ मिनिस्टर्स को बुलाओ। जो बॉर्डर एरियाज है वहाँ के तो 2-3 चीफ मिनिस्टर तो बाहर के हैं, दूसरे पार्टी के हैं। क्या दूसरे देश के नहीं है ना? एक ही देश है, तो क्यों इसमें फिर ऐसी डिवीजन हो रही है? एनडीए हो नॉन एनडीए।